आजचा अजेंडा काय, नेमकं काय करणार आहोत आपण. तर मुळात वाय दिस प्रोग्राम, हा प्रोग्राम का आहे याचं आपण थोडंसं विकास सरांकडनं समजून घेऊया. त्यानंतर दीप प्रज्वलन होईल. आपण कार्यक्रमाची ऑफिशियली सुरुवात करू. आपले जे चीफ गेस्ट असतील त्यांचे विचार ऐकू. पिंगळा म्हणजे नेमकं काय, तर पिंगळा एक गंमत आहे, ती थोडंसं आपण एक थोडक्यात समजून घेऊ. त्याच्यानंतर गोष्ट एका ओनरची, तर हे ओनर कोण आहेत, काय आहेत यांच्याविषयी आपण जाणून घेऊ. मग काही इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत. आजच्या मुख्य कार्यक्रमाचा पूर्ण जो प्रवाह आहे तो गोष्टींच्या स्वरूपात आहे. आपण गोष्टी ऐकणार आहोत तुमच्या आमच्यासारख्या माणसांच्या. तर त्या इन्स्पायरिंग स्टोरीज आपण ऐकूया. मग मिशन ओनरशिपचा नेमका तुम्हाला काय फायदा होईल किंवा ते तुमच्यासाठी कसं काम करेल याविषयी ऐकूया. फोन प्लीज सायलेंटवरती टाका सगळ्यांनी. पुन्हा एकदा ज्यांचे ज्यांचे फोन सायलेंटवर नाही आहेत प्लीज सायलेंटवर टाका, कारण थोडं डिस्टर्ब होतं बोलताना. धन्यवाद. त्याच्यानंतर तुमच्या मनात हे सगळं ऐकल्यानंतर काही प्रश्न येतील किंवा काही प्रश्न आले असतील किंवा रादर आमच्या मनात, पूर्ण टीमच्या मनात जे प्रश्न आले होते ते प्रश्नांची उत्तरं, ज्याला आपण FAQs म्हणतो किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, तशी काही उत्तरं आपण घेऊया. पूर्ण या सगळ्या प्रश्नांची समजून घेऊया उत्तरं. आणि फायनली रजिस्ट्रेशन्स आपण करणार आहोत या कार्यक्रमात, म्हणजे मिशन ओनरशिपसाठी. ते त्यावेळी सांगूच आपण. आणि मग त्याच्यानंतर कार्यक्रमाची आपण सांगता करू आणि मग जेवण इथे आयोजित केलेलं असेल बाजूच्या हॉल्समध्ये, तिकडे आपण जेवण घेऊ. आणि अशा पद्धतीने पूर्ण आजचा आपला हा दिवस असेल. साधारणपणे 1:30 ते 1:45 पर्यंत हा कार्यक्रम आपला चालू राहील. मध्ये एक छोटीशी विश्रांती आपण घेऊ. पण जसं मी म्हणलं तसं की आम्हाला पूर्णपणे तुमची साथ हवी आहे. तुमची जी ऊर्जा आहे, आत्ता जी एनर्जी मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते, ती शेवटपर्यंत तशीच राहावी अशी नम्र विनंती. पण आपण आता इथे स्वागत करूया डॉक्टर विकास पाटील सरांचा. मी त्यांचा परिचय नंतर करून देतो. पण मिशन ओनरशिप ज्यांची मुळात संकल्पना होती, लेट द कल्चर बिगिन, असे हे आमचे डॉक्टर विकास पाटील सर. तर जोरदार टाळ्यांनी आपण आणि नमस्कार. वाय आर वी हिअर विकास सर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिलं तर बरं पडेल. ॲक्च्युली हा प्रोग्राम इनिशियली औरंगाबादमध्ये होणार होता फॉर MGM युनिव्हर्सिटीसाठी. त्यांच्याकडे 3,000-3,500 लोक त्या प्रोग्रामसाठी येणार होते. पण आम्ही असा विचार केला की आपण सांगलीपासून स्टार्ट करू, जिथून आपण येतो. तर ऑर्गनायझर्स किंवा बाकीचे टीम मेंबर्स मेनली पुण्याहून औरंगाबादहून येतात. त्यांना कळलं पाहिजे की हा प्रोग्राम सांगलीमध्ये आहे. त्यामुळे एकदा जोरात होते नमस्कार. मी एका असंच प्रोग्रामला गेलो होतो आणि असं चालू असताना मला म्हटलं की मध्ये मला क्वेश्चन्स विचारा तुम्ही. आणि अर्धा तास चालला प्रोग्राम, कोणीही क्वेश्चन विचारले नाहीत. मग असं मराठीमध्ये बोलणं वगैरे काय चालू होतं. मध्ये एक शॉर्ट ब्रेक झाला. मग टॉयलेटच्या तिथे गेल्यानंतर एकाने विचारलं, सर सांगली का कोल्हापूर? त्याला कसं कळलं मला माहित नाही. मला वाटतं आपली भाषेचा हा असेल. त्यांची भाषा तशी नाही आपली, जर की पुण्याची भाषा आहे. तर हा कार्यक्रम काय आहे किंवा हा प्रवास काय आहे किंवा हा विचार काय आहे हे सांगण्यासाठी सर म्हणाले एक छोटीशी स्टोरी मी सांगेन तुम्हाला. हे दोघं जण असं एका नगरामध्ये रस्त्यामधून चाललेले असतात आणि त्यांना एक भिक्षुक दिसतो भिक्षा मागताना. त्यांना वाटतं की अरे हा व्यवस्थित असा धडधाकट माणूस दिसतो आणि का भिक्षा मागतोय रस्त्यावरून. त्याला बोलवतात. त्याला म्हणतात की बाबा एक काम कर, तुला आम्ही काहीतरी याची भेटवस्तू देतोय आणि त्यातून तू थोडासा पैसा जमा कर आणि एखादा व्यवसाय चालू कर, हे सगळं बंद कर म्हणे काम करणं तुला. मग अर्जुन त्याला एक मोती देतो, एकदम असा प्राइसलेस त्याला आपण म्हणू असा एक मोती देतो. तो मोती घेऊन तो खुश होतो भिक्षुक. तो आपला घरी जातो. संध्याकाळची वेळ असते म्हणून म्हणतो की आपण व्यवस्थित त्याला जपून ठेवूया. उद्या सकाळी उठलं की पैसे वगैरे त्याचे बनवून काहीतरी व्यवसाय आपण चालू करू. मग तो काय करतो, एक जुना पाण्याचा हंडा असतो, त्या हंड्यामध्ये तो लपून ठेवतो. तो हंडा म्हणजे आपल्या वापरात नसतो त्यावेळेला. त्या भिक्षुकाची बायको सकाळी लवकर उठते आणि पाण्याला जाणार असते आणि तिच्याकडून चुकून तो नेहमीचा जो हंडा आहे ना तो फुटतो. ती तो जुनावाला हंडा घेऊन पाण्याला जाते. मग आता तुम्हाला माहिती आहे काय होणार, ते आपला हंडा व्यवस्थित धुवून वगैरे छान पाणी वगैरे भरून घेऊन येतं, तर मोती निघून जातो पाण्यामध्ये. आता परत आल्यानंतर ते भिक्षुकाला कळतं की आता काय परत आपला प्रवास तोच आहे की सकाळी उठायचं आणि भिक्षा मागायला चालू करायचं, कारण मोती तर गेला आता. असं करून ते चालू करतो, परत भिक्षा मागायला चालू करतो. परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ह्या दोघांना रस्त्याने जाताना परत तो भिक्षुक दिसतो. ते म्हणजे अरे हे काय भानगड झाली म्हणे, ह्याला हे सगळं दिलं आपण आणि परत हा भिक्षाच मागतोय. यावेळी कृष्ण काय करतोय, त्याला 2 पैसे देतो. ते 2 पैसे घे.
आणि चालू कर काहीतरी तुझं. ते दोघं निघून जातात. हा भिक्षुक बघतोय 2 पैशात काय येणार, म्हणजे काय व्यवसाय चालू कर म्हणतात 2 पैसे देऊन, ह्याचा काय उपयोग येणार नाही, आपण हे पैसे कोणाला देऊन टाकू असं म्हणून तो रस्त्याने चालायला लागतो. त्याला एक मासे घेऊन येणारा माणूस दिसतोय. तो पाण्यामधले असे मासे घेऊन येतोय आणि कोणाला तर मासे देणार असतोय. हा बघतोय त्यातला एक मासा पकडून आपल्या कमंडलूमध्ये टाकतोय, त्याला ते 2 पैसे देऊन टाकतो. तेव्हा ते घेऊन जा, मी या माशाला नेऊन सोडतो. तो मासा नेऊन नदीवर सोडतोय. नदीवर मासा सोडल्यानंतर त्याच्या कमंडलूमध्ये मोती परत येतोय. जो मोती त्या माशाने गिळेल असतो कदाचित. आता काही दिवस निघून जातात, तो आपला व्यवसाय वगैरे चांगला चालू करतो आणि मग लोकांना परत दिसतो, अरे म्हणजे चांगला आता व्यवसाय वगैरे झाला त्याचा. हा अर्जुन देवाला विचारतो, देवा 2 पैशात हे कसं काय, मोती दिलं म्हणजे परत विक मागत होतं, 2 पैशामध्ये व्यवसाय कसा काय चालू केला यांनी. तर देवाने काय उत्तर दिलं त्याला, तो म्हणजे की पहिल्यांदा जेव्हा तू मोती दिलंस त्यावेळी तू स्वतःचा विचार करत होता, त्याला मोती घेतो, पैसे घेतो, व्यवसाय चालू करतो. 2 पैसे ज्यावेळी त्याला दिले, तो म्हणाला की कुणाला तरी देऊन टाकतो. थोडासा छोटासा विचार आहे याच्यामध्ये, पण हा कदाचित बेस आहे हा बिझनेसचा, जिथं आपण थांबतो कदाचित तो आहे. देव काय सांगतोय की हिंदीमध्ये शायरीमध्ये एकाने सांगितले की तू वो काम करता है जो तू चाहता है, और वो होता है जो मैं चाहता हूँ. तू वो काम चालू कर जो मैं चाहता हूँ, तो वही होगा जो तू चाहता है. यात आपल्याला सांगायचं की हा प्रवास किंवा हा विचार हा जर त्या मार्गाने जर याला बघितलं नाही तर तुमचं करिअर असू दे, तुमचं प्रोफेशन असू दे, तुम्ही फ्रीलान्सिंग करा किंवा तुम्ही बिझनेसमध्ये जावा, जर मेन इंटेन्शन आपण फक्त आपल्यासाठी केलं तर मला वाटतं त्याचा फार लांब प्रवास चालत नाही. तेच आता आमच्याकडे काही लोकांनी येऊ शिकल्यानंतर त्यांनी व्हिडिओ पाठवले, त्यांनी तेच सांगितले अगदी 500 कोटीपासून 5000 कोटीपर्यंत ज्यांनी बिझनेस केला त्यांच्या पण प्रवासामध्ये समृद्धी झालेली आहे. मग त्या समृद्धीने आपण आपला प्रवास चालू करावा का, हा एक विचार आहे. बऱ्याच लोकांना तो पटत नाही. आता आम्ही आमचं चालू करून टोटल प्रवासामध्ये 24 वर्ष झाली. टीम मधले अजूनही काही मेंबरचा आम्हाला रेजिस्टन्स आहे. एक चांगला डिबेट होतो, बऱ्याच वेळा आमचं डिस्कशन होतं, आपण असं केलं तर काय होईल, आपण असं केलं तर रस्त्यावर येऊ वगैरे सगळे डिस्कशन आमच्या होतात. मी असं म्हणत नाही की 100% आम्ही अजून त्यात आहोत. पण आता आम्ही चालू केलं म्हणजे सगळ्यांनी आपण शर्ट घालायला चालू करू की ओनरशिप केलेलं आहे त्याच्यावर. किती लोकांना विश्वास पडतो मला माहित नाही, पण या विचारापासून आपण चालू करू शकतो का, असा एक प्रवास आहे. याला आम्ही कनेक्ट करून घेऊन जाणार आहे की आपण प्रोफेशनला कसं कनेक्ट करू, बिझनेसला आपण कसं करू कनेक्ट करू. आणि त्या बिझनेसला कनेक्ट करत असताना आपल्याला ज्या प्रॉब्लेम्स येतात जनरली या सेगमेंटमध्ये, त्या प्रॉब्लेम्सला आपण प्लॅटफॉर्म कसा देऊ शकतो, अशी ही थीम आहे. मला वाटते थीम कळाली असेल मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. काही क्वेश्चन आहे या थीमवर? कोणाला काही प्रश्न? सर माझाच एक छोटासा प्रश्न. आपण हा असा पूर्ण कार्यक्रम आयोजित करतोय, अर्थात चीफ गेस्ट येतील आणि मी मगाशी म्हणलं की आज खऱ्या अर्थाने मिशन ओनरशिप या चळवळीचा लॉन्च आहे, त्याची सुरुवात आहे. मग कदाचित महाराष्ट्राच्या बऱ्याचशा शहरांमध्ये, काही भागांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आपण हे असे प्रकारचे कार्यक्रम घेऊच. तर नेमकं इथे बसलेले जे आपले होतकरू उद्योजक मित्र आहेत किंवा जे इथे ऑलरेडी काही जणांनी ऑलरेडी सांगितलं की एका टॅटू आर्टिस्ट आहे किंवा कोणी बाकी त्यांचे काही व्यवसाय आहेत, तर त्यांना नेमकं इथनं काय टेकअवेज आहेत किंवा इथनं ते काय घेऊन जाणार आहे त्या किट पलीकडे. किट हा एक भाग झाला, पण त्या पलीकडे ते आज काय घेऊन जाणार आहेत? मला वाटतं हा क्वेश्चन आपल्या प्रवासामध्ये आन्सर केलाच आहे. कारण ज्या डिफिकल्टीज तुम्हाला सांगितले जाते इथं प्रवासामध्ये डिफिकल्टीज ऍक्च्युली ते डिफिकल्ट मी आता राज्य मिळवण्यासाठी हा सगळा कार्यक्रम आहे का माझा, तर त्यावेळी त्यांनी तुला सांगितलं त्याला की राज्य तुला मिळालेलं नाहीये, हे फळ नाही आहे, काहीतरी मोठा ब्रॉडर सेन्स आहे त्याला. ते फळाची अपेक्षा आपण केलीच पाहिजे, कारण त्याशिवाय तुम्ही कामच करू शकत नाही. कदाचित हे त्याचा आन्सर होईल. आय थिंक वी कॅन गो अहेड. येस, थँक्यू सो मच. जसं आपल्या चीफ गेस्ट आज आलेले आहेत अचल दलांना, त्यांची ओळख करून देतो, पण जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया. माझी विनंती आहे दोघांना, मॅमना, सरना, विपुल सरांना, की आपण दीपप्रज्वलन करूया. तर मॅम प्लीज आपण विकास सर सगळ्यांनी स्टेजवरती येऊ. विपुल सर या.
होऊन जाऊ द्या. ही एक चळवळ चालू करणार आहोत. या चळवळीची सुरुवात आहे. टाळ्या वाजवतच राहू द्या. सुरुवात आहे. सगळे कोणी सांगूया. टाळ्या चालू राहू द्या मंडळी. शाल श्रीफळ आणि मगाशी जे विकास सरांनी सांगितलं पुस्तक त्याचं नाव अनपोस्टेड लेटर्स आहे. या पुस्तकाची ठिकाणी आपण स्वागत करतोय. मी थोडक्यात अगदी थोडक्यात ओळख करून देतो. तर मिस अक्षल दराम त्यांचं आय लव्ड दिस वन लाईन मॅम विच वॉज लॉयर बाय एज्युकेशन अँड कॉप बाय प्रोफेशन. I would like to add, ma'am, lawyer by education, cop by profession, and by passion as well. So, मॅमनी 1958 साल म्हणजे त्या अवॉर्डचं नाव 1958 बॅच IPS ऑफिसर्स ट्रॉफी फॉर द बेस्ट लेडी प्रोफेशनल असं अवॉर्ड आलेला आहे. आणि मॅम आय गेस इट वॉज ड्युरिंग युअर ट्रेनिंग यू वर बीइंग ट्रेन्ड टू बिकम अन IPS ऑफिसर. आणि ma'am, what I could understand from after reading about you on the internet and whatever Twitter post is I think you are also an avid sports enthusiast and you like to post about sports or that is what you like to do. आणि आपण ओनरशिप विषयी आज बोलतोय. मिशन ओनरशिप या कार्यक्रमाचं नाव आहे. तर मला असं वाटतं की पूर्ण जिल्ह्याची ज्यांच्याकडे ओनरशिप आहे इन टर्म्स ऑफ पोलीस सर्व्हिसेस अशा ॲडिशनल यांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. I would request if you would like to speak a few words. नमस्कार. मला यायला थोडी उशीर झाली. त्याचे कारण हे आहे की मी तयार होते यायला, पण मागच्या आठवड्यात एक 8 वाजताचा आमचा सकाळचा कार्यक्रम होता. मी तिथे 8 वाजता पोहोचली पण कोणतेही पार्टिसिपेंट्स ना आले होते. मग ते ऑर्गनायझर्सला माझे प्रेझेन्समुळे ते कार्यक्रम सुरू करावा लागला इन दी ॲब्सन्स ऑफ पार्टिसिपंट्स. त्याच्यामुळे मला वाटलं की तुम्ही सर्जन पण आपला संडे काढून येत आहे, तर जरीही थोडी उशीर झाली तर आय शुड डू दॅट. ओके, सो थँक यू टू द ऑर्गनायझर्स विकास, मनप्रीत फॉर हॅविंग मी हिअर टुडे. आजचं जे उद्देश आहे ते आपल्याकडे जे एंटरप्रेन्योर्स आहे त्यांना कसे प्रकारची हँडहोल्डिंग आणि जे गायडन्स असतात ते भेटू शकत, तर मला वाटते तोच उद्देश आहे. बरोबर. तर हे खूपच महत्त्वाचे आहे आणि मला असं वाटते की आपल्या देशात जे एक एस्पेशली पोस्ट 2012-14 एक जे एंटरप्रेन्योरशिपचे एनकरेजमेंटचं एक कल्चर आलेलं आहे हे खूपच महत्त्वाचं आहे. बी इट स्टार्टअप इंडिया और मुद्रा, इवन अदर थिंग्स. अँड मला खूपच हे आनंद वाटते की आता बाकी फक्त गव्हर्नमेंट काही काम करू शकत नाही, त्याच्यात जे प्रायव्हेट आणि लोकांचे सहकार्य ते खूप महत्त्वाचे आहे. आणि हे अजून महत्त्वाचं याच्यामुळे होऊन जाते की आपण जर इथून समजा 20 ते 25 वर्ष आधीचा विचार केला तर एक काही ठराविक कम्युनिटीज होती जे बिझनेसमध्ये होती. म्हणजे इकडचं मला महाराष्ट्रामध्ये मे बी मारवाडीज, आय डोंट नो, अँड नॉर्थ इंडियामध्ये ते बनिया कम्युनिटी होते. फक्त तोच जास्तीत जास्त बिझनेसमध्ये येत होते आणि बाकी कम्युनिटीज
मे बी फार्मिंग कम्युनिटी किंवा कोणते दुसरे जे कम्युनिटीज आहेत जे ट्रेडिशनली ज्यांचा ऑक्युपेशन दुसरा होता, त्यांच्याकडे एवढी जास्त सोशल कॅपिटल नव्हती. आणि नोकरीचं काय आहे, आज मी नोकरीमध्ये आलेली आहे की माझी सॅलरी फिक्स आहे, मला काय फिक्स काम करायचे आणि तो मी केला की मला महिन्याच्या शेवटी माझ्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे. पण बिझनेसच्या तसं नसतं. जे स्टार्टिंग फेज आहे, मला असं वाटते किमान 3 वर्ष ते बिझनेस सेटअप करायला लागतात आणि त्याच्यासाठी जे फॅमिली आहे किंवा सोशल सर्कल जे आहे त्यांना ते बिझनेसमॅनला किंवा जे एंटरप्रेन्योर आहे त्यांना खूप सपोर्ट करावं लागते. आणि प्रत्येक व्यक्ती ची फॅमिली किंवा त्याच्या सोशल सर्कलमध्ये तेवढा केपेबिलिटी नाही आहे. मग त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. जसं आज विकास आणि मनप्रीत हे असे ऑर्गनायझेशन्स आहेत जसं पुढाकार घेतात, नॉट जस्ट इन हँड होल्डिंग बट इन गिविंग फंडिंग ऑल्सो टू यंग एंटरप्रेन्योर्स. आय थिंक दे डिझर्व अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फ्रॉम ऑल ऑफ अस. एक खूप इम्पॉर्टंट गॅप आहे. आपण खऱ्या अर्थाने एक इक्वालिटीची दिशेने जात आहे जिथे कोणीही व्यक्ती काही करू शकतं, फक्त त्याच्याकडे हार्डवर्क आणि इंटेलिजन्स पाहिजे. तुमच्याकडे एक्सपर्ट्स आहे एंटरप्रेन्योरशिप संदर्भात बोलायला, मग मी त्याचे रेफरन्समध्ये जास्त बोलणार नाही. पण मला फक्त 2-3 गोष्टी वाटली जे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो आणि तो सर्व जगा अप्लाय करतात असं मला वाटते. फर्स्ट आहे की मीही समजा आधी ती सांगलीला आलेली आहे, इथून आधी मी साताऱ्यात होती. तर एक असं म्हटलं जातं की युअर रेप्युटेशन प्रिसीड्स यू, युअर रेप्युटेशन रीचेस युअर प्लेस ऑफ वर्क बिफोर यू रीच युअर प्लेस. तर तुम्ही आता आपली सुरुवातीच्या फेजमध्ये आहे सर्वच लोक. तुम्ही आपली रेप्युटेशन कसा बनवताय, बी दॅट इन द सेन्स ऑफ तुम्ही किती विश्वासजनक आहे, तुमच्या टॅलेंट काय आहे, तुमची स्मार्टनेस, तुमचं जे अभ्यास आहे त्याची डेप्थ किती आहे, ते आजपासून जर सुरू झालं तर तोच रेप्युटेशन तुमची पुढपर्यंत जाणार आहे. तर मला असं वाटते की आपल्याला प्रत्येक वेळ असं वाटलं पाहिजे की एक ग्लास बोल आहे आणि त्याच्यात आम्ही एक फिश आहोत आणि जसं ते फिशला प्रत्येक व्यक्ती बघत राहतात आणि ऑब्झर्व करत राहतात तसं तुम्ही सर्व लोक पण आहे. आपले जे काही तुमचे ॲक्शन्स आहेत त्याच्यावर तुम्ही हे भान ठेवून ते ॲक्शन्स करा की याचा इफेक्ट तुमची पुढची रेप्युटेशन आणि तुमच्या पुढचं जे करिअर राहणार आहे त्याच्यावर ते असणार. दुसरी गोष्ट जे मी सांगू इच्छितो तो हे आहे की मी थोडं जे माझं लिमिटेड एक्सपिरियन्स आहे त्याच्यात मी ऑब्झर्व केलं आहे की मराठी व्यक्ती खूप रूटेड असतात. म्हणजे त्यांना आपली फॅमिलीचा आणि जिथे त्यांचं घर आहे तिथे राहायचा खूपच आवड आहे. माझे बॅचमेट होते ज्यांची IAS मध्ये निवड झाली होती आणि फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये निवड झाली होती. पण त्यांच्या IAS मध्ये काडर होता वेस्ट बेंगॉल आणि फॉरेस्टमध्ये त्यांना महाराष्ट्र भेटत होता. तरी म्हणजे त्यांनी IAS जॉईन केला पण तो ट्रेनिंगच्या शेवटपर्यंत ह्या उदेडमध्ये होता की मला हे सोडून फॉरेस्ट सर्व्हिस घेतला पाहिजे कारण मला महाराष्ट्र आपले घरात राहायला भेटणार. डिस्पाइट द डिफरन्स इन द एक्सपोजर दॅट बोथ द सर्व्हिसेस गिव्ह. But I think it is very important and as we can see from your mentors like Vikas who's present here की जरपर्यंत आपण आपली कम्फर्ट झोन मधून बाहेर गेलो नाही तोपर्यंत जे आपल्याला आपल्या यशचं जे पीक होऊ शकत तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. उदाहरण तर आपल्या देशाची मारवाडी कम्युनिटी याचं खूपच छान एक्झाम्पल आहे. तुम्ही भारताचे कुठलेही कोपऱ्यात गेले, बी इट नॉर्थ ईस्ट, मेघालय, लक्षद्वीप, काश्मीर, तुम्हाला मारवाडी कम्युनिटीचे लोक भेटणार आहेत. कारण त्यांना काहीच वाटत नाही, कुठेही त्यांना तुम्ही पाठवून द्या, त्यांना पैसे कमवायचे आहे ते कुठेही जाणार. तर मला असं वाटते की आपल्याला त्यांच्याकडून हे एक खूप शिकण्याची गोष्ट आहे की जे काय आपल्याला टॉप पर्यंत पोहोचायला गरज आहे करायची त्याच्यासाठी करण्यासाठी आपल्याला काही हेजिटेशन नाही ठेवली पाहिजे की मला कम्फर्ट झोन जे आहे तिथून बाहेर पडायचे नाही. आणि शेवट जे मी तुम्हाला सांगू इच्छितो ते हे आहे की ऑफकोर्स तुम्ही आता बिझनेस सर्व एंटरप्रेन्योर्स आहे, तुम्हाला बिझनेस सुरू करायची आहे, त्याच्यात बरेच हार्डशिप्स असणार आहे आणि एस्पेशली काही फेलियर्स पण होऊ शकतात. माझे एक फॅमिली फ्रेंडमध्येच आहे
टीम 11 म्हणून एक क्रिकेट याची एक ॲप आहे जस्ट लाईक ड्रीम 11. त्यांनी जवळपास 18 बिझनेसेस त्याचे आधी केले होते, पण ते सर्व फ्लॉप झाले आणि शेवटी आता ते टीम 11 त्यांनी सुरू केलं आणि त्याला खूप यश भेटलेलं आहे. पण आपण फक्त ते शेवटचं जे आहे जे यशस्वी झाला त्याच्यावर फोकस करू शकत नाही. त्यांनी जे काही केलेलं आहे आणि जे काही कारण होते त्याचे आधीचे फेल होण्याचे, आणि महत्त्वाचं की त्यांनी आपल्यावर विश्वास जे होता ते ठेवला आणि जे पुढे जायचा एक डिटर्मिनेशन ठेवायचं होतं ते त्यांना तसाच ठेवला. तर व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप फेथ इन युअर सेल्फ अँड कीप मुव्हिंग अहेड. थँक्यू सो मच. यावरून एक किस्सा आठवला. मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होतो, मी जस्ट केलं होतं आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला जसे सगळ्या लोकांना इथे प्रश्न उपस्थित झाले असतील की ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय, आता पुढे काय करायचं या विचारात होतो. तर एक दिवशी अचानक दारावरती टकटक झाली, बेल वाजली. माझे वडील आतमध्ये काही कामात होते, मी आमच्या ड्रॉइंग रूम मध्ये होतो. दार उघडलं तर एक माणूस असा उभा, दुगोटी गंध लावलेला, आणि मग त्यांनी सुरुवात केली. तो म्हणाला की तुझ्या चेहऱ्यावर बघून मला हे जाणवत नाही की तू खूप मोठा माणूस होणार आहेस. कर्मण्येव अधिकार असते, पुढचं काहीच येत नसते, पण ते जाऊ दे. तर तो असं बोलत गेला. मग त्यांनी बरंच काय 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 मला सांगितलं की सगळं याच्या मागे ना तू यशस्वी होणार आहेस, तुझ्या मागे हे आहे, तुझ्यामध्ये जिद्द आहे, हे पण तुला मेहनतीची जोड दरवेळेला द्यावी लागते, तुझ्या मागे कोणी उभं नाहीये, नशिबाने तुला हा झटका दिलाय, बाकी सगळा फटका आहे, तर फक्त आता तू तुझ्या नशिबाकडे बघ आणि तुझं नशीब सुधारण्याचा प्रयत्न कर. त्याचा सारांश असा होता, त्याचा मतितार्थ तो मला असं सांगण्याचा प्रयत्न करत होता की तुझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा जिथे तू जाऊ शकत नाही आहेस, त्यावेळेला मी कॅट दिली होती. कॅट नावाची MBA ची परीक्षा असते, ते त्या जणांना माहिती असेल, आणि 1 मार्काने माझी एक IIM ची सीट म्हणजे IIM इंदोर मी मिस केलं होतं. तर मी प्रचंड डिप्रेस्ड होतो. आणि मग असं होतं की वी स्टार्ट ब्लेमिंग अदर्स, आपण दुसऱ्यांना ब्लेम करत जातो. तर त्याचा पूर्ण जो रूप होता तो असाच होता की जे काय माझ्या आयुष्यात जे काय प्रॉब्लेम्स घडले ते माझ्यामुळे नाही घडले, ते दुसऱ्यांच्यामुळे हे प्रॉब्लेम्स आले. आणि माझीही थोडक्यात तशीच समज झाला होता. आणि त्यांनी खूप मला इम्प्रेस केलं होतं, प्रचंड इम्प्रेस केलं होतं. ते असं ते पटपट बोलतात की तुझ्या चेहऱ्यावरती खूप मोठा सूर्य आहे, मग तो असं कर, मग ही अंगठी वगैरे वगैरे. तो सगळा ओघाओघाने आमचं पूर्ण डिस्कशन झालं. त्यानंतर माझे वडील मला म्हणाले की बाळा असं काही नाही आहे, तुला तुझे जे काही प्रॉब्लेम्स आले ते प्रॉब्लेम सोडवण्याची क्षमता आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी हा अतिशय सुंदर माझा खूप आवडीचा शब्द आहे. तो शब्द आपण 2 त्याचे भाग करू शकतो, एक रिस्पॉन्स आणि एक ॲबिलिटी. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची तुमची ॲबिलिटी कशी आहे, त्याला रिस्पॉन्ड करण्याची, रिॲक्ट करण्याची नाही. जसं आता मॅम म्हणाल्या त्यांच्या ॲड्रेसमध्ये की फेल्युअर्स ही अटळ आहेत, ती कदाचित येणार. फेल्युअर्स म्हणण्यापेक्षा अडचणी तुम्हाला येणार. त्यांनी आपल्याला टीम 11चे त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत, त्यांचं उदाहरण सांगितलं की खूप साऱ्या बिझनेसेस नंतर मग फायनली या बिझनेसमध्ये. तर असं हे सगळ्यांच्याच बाबतीत होणार आहे. तर मुळात ओनरशिप म्हणजे हा पिंगळा नसून ओनरशिप म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्या ओनरशिपच्या दृष्टिकोनातनं त्याचविषयी बोलण्याकरता किंवा त्याचविषयी थोडंसं जाणून आपण घेऊया. इथे एक आपल्याला एक वडाचं छान झाड दिसतंय. त्या झाडावरती काही इथे फोटोज आहेत. हे कोण आहेत लोक यांचा परिचय करूनच देतो. आणि मला सगळ्यांनी हे पुढचे काही मिनिटं या सगळ्याविषयी जेव्हा आपण बोलणार आहोत, ऐकणार आहोत, काही व्हिडिओज बघणार आहोत, तर हे सगळं बघत असताना, ऐकत असताना प्रत्येकाने माझा एकच सिंपल छोटा प्रश्न आहे. इथे तुम्हाला दिसेल की हा एक सर्कल आहे, त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे आणि इथे फोटो दिसत नाहीये, इथे फोटो लावलेला नाहीये. तर तो का लावलेला नाहीये, त्याच्यामागे कारण काय असेल, या सगळ्यांनी विचार करा. आणि शेवटी म्हणजे हा भाग झाल्यानंतर मग मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, मग तेव्हा मला त्याचं उत्तर द्या, बघू कोणाच्या लक्षात येते. तर थोडासा विचार करा हे सगळं ऐकत असताना. मगाशी जसं विकास सरांनी सांगितलं की त्यांच्या मागे या चळवळी करता काही लोक त्यांच्या मागे वटवृक्षासारखी, जसं इथे हा वृक्ष दिसतोय तशी उभी होती. त्यापैकी एक आहेत माननीय डॉक्टर अंकुशराव कदम सर. तर मला असं वाटतं की कदम सर आज इकडे येऊ शकलेले नाहीत, पण त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आज हे सगळं जे दिसतंय त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा, सिंहाचा वाटा मी म्हणेन कदम सरांचा आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे, त्यांची प्रेरणा आहे. मी थोडक्यात कदम सरांचा परिचय करून देतो. डॉक्टर अंकुशराव कदम, BE मेकॅनिकल, PhD इन गांधीयन फिलॉसॉफी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी,
जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्याकडनं त्यांना ही ऑनररी डिग्री मिळाली आहे. सरांची मुळात पूर्ण महाराष्ट्राला भारताला जी ओळख आहे ती चान्सलर MGM युनिव्हर्सिटी औरंगाबाद. तर MGM हा प्रचंड मोठा एक शैक्षणिक संस्थांचा समूह आहे. पण त्या पलीकडे सर ट्रस्टी आणि सेक्रेटरी आहेत महात्मा गांधी मिशन ट्रस्ट औरंगाबाद आणि फॉस्टर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. सर लोकपत्र पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद याचे संचालक आहेत, MD आहेत. कदम प्रिंट कोट प्रायव्हेट लिमिटेडचे MD आहेत. ते चेअरमन आहेत स्टँडर्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. नेक्स्ट फर्निचर सोल्युशन्स किंवा ज्या ब्रँडचं नाव टेक्सास लाईफस्टाईल फर्निचर प्रायव्हेट लिमिटेड याचेही सर संचालक आहेत, सर्व आहेत. ते प्रेसिडेंट आहेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, ही जी एक संस्था आहे ही चळवळच आहे एक प्रकारची. त्याचे ते औरंगाबाद विभागाचे संचालक आहेत, प्रेसिडेंट आहेत. आणि अवॉर्ड्स जर मी वाचली तर भरपूर अवॉर्ड्स आहेत. त्यांच्या प्रोफाईल आपण गुगलवरती चेक करू शकता, MGMच्या युनिव्हर्सिटीच्या पेजवरती चेक करू शकता. पण त्यापैकी प्रमुख जी अवॉर्ड्स कदम सरांना मिळाली आहेत ती अशी आहेत: इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट अवॉर्ड बाय वर्ल्ड एन्व्हायरमेंट काँग्रेस, दुसरं कर्मवीर भाऊराव पाटील अवॉर्ड मराठा सेवा संघाकडनं, लोकमत मराठवाडा गौरव पुरस्कार लोकमत ग्रुप करतात. आणि मी जेव्हा त्यांच्याबद्दल वाचत होतो किंवा आता आपण प्रत्यक्ष नाही पण व्हिडिओच्या मार्फत त्यांना भेटणार आहोत, तर त्यावेळेला मला असं जाणवलं की अत्यंत साधा, अत्यंत म्हणजे जे विचाराच्या बाबतीत अत्यंत प्रखर क्लॅरिटी आणि नेमकं आपल्याला कुठे जायचंय, काय करायचंय याची एक जाण असणारा असा हा माणूस आहे. तर आपण थोडक्यात व्हिडिओ मार्फत सरांची भेट करूया. थोडंसं व्हिडिओ सरांच्या प्रकृती सध्या थोडीशी व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या वेळेला थोडी अस्वस्थता होती, त्यामुळे आवाज थोडासा आपल्याला कमी कदाचित ऐकू येईल. फुल व्हॉल्यूम ठेवलाय आपण, पण तरी थोडा कमी ऐकू येईल. तर सगळ्यांनी शांतता बाळगा, म्हणजे सर काय काय बोलताय हे नक्की आपल्याला ऐकायला पाहिजे. तर मी हा व्हिडिओ प्ले करतो. Very important concept of any business or any organization. Listen today. So, I will suggest you something about ownership, which I ownership means not part of the knowledge आपल्या देशाचे त्यांची जयंती आपण साजरी केली. शिक्षणाची अत्यंत कमी होती आणि सरकार engineering politics how important and
एंटरप्रेन्योरशिपला किंवा एंटरप्रेनर्सला उभा करणं हे त्यांचं विजन आहे. एक 3-4 वर्षापूर्वी काही मीटिंगमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं होतं की इथल्या जवळच्या किंवा आजूबाजूच्या रुरल एरियामधून आपण लोकांना उभा करू शकतो का, असं त्यांचा हे होता. आता तिथून पुढे काम करताना ओनरशिपवर त्यांच्या युनिव्हर्सिटीसाठी आम्ही थोडंसं काम करायला चालू केलं. त्यांचं विजन डेव्हलप करणं, मिशन डेव्हलप करणं, व्हॅल्यूज डेव्हलप करणं आणि या ओनरशिप हा त्याचा एक टॉप मुद्दा होता, त्याच्यावर आम्ही काम केलं. आत्ता या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांना ज्यावेळी सांगितलं की आम्ही थोडासा सांगलीपासून सुरू करतोय, नंतर आपण औरंगाबादला जाऊ किंवा बाकीचे डिस्ट्रिक्ट आपण नंतर कव्हर करू, त्यावेळी त्यांच्या मेसेजमध्ये ते म्हणाले की एंटरप्रेनर्स क्रिएट करणं किंवा एंटरप्रेनरशिप यावर बोलणं मला तेवढं वाटत नाही की महत्त्वाचं आहे, जेवढं मला ओनरशिपवर बोलणं महत्त्वाचं वाटतं. तर मला तुम्हाला सांगायची एवढी गोष्ट आहे की आपण कितपत या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे हे आपल्याला यांच्या मेसेजवरून कळायला पाहिजे की आता 78च्या वयामध्ये 2000 कोटीचा प्लॅटफॉर्म आहे, 123 बिझनेसेस आणि इन्स्टिट्यूट्स आहेत, सगळ्या ठिकाणी त्यांचे 400 एकरच्या पुढे कॅम्पस आहेत. अशा माणसाला बिझनेसपेक्षा एंटरप्रेन्योरशिप शिवाय पेक्षा व्हॅल्यूज आणि ओनरशिप महत्त्वाची वाटते. तर आपल्याला ते कळण्यासाठीचा जो मेसेज त्यांनी दिला होता थोडासा त्यांच्या प्रकृतीमुळे ते जास्त आपल्याला क्लिअर कळत नाही, बट अदरवाईज हा त्यांचा मेसेज आहे की ओनरशिप काय असायला पाहिजे आणि त्याच्यावर आम्ही फुल फ्लेज तिथं काम करतोय, आमची टीम तिथं आहे. बेसिकली हा एक मुळात आपले मला मध्ये मध्ये माईक बंद ठेवावं लागतोय, कारण असं आहे की नाहीतर 2 माईक जर चालू असेल तर आवाज थोडासा फाटतो. तर त्यामुळे थँक्यू, मला वेळोवेळी मागणं आमचे मित्र सपोर्ट करताय, असं फोन करतायत की माईक चालू करा, तर थँक्यू सो मच. आपण इथे एक ब्रेक घेतोय. आपण बरोबर 15 मिनिटात 15व्या मिनिटाला आपण इकडे येणार आहोत रूममध्ये. कारण सांगतो की बिर्ला कंपनीची जी इन्क्युबेशन सेंटर आहे तर त्यांचे काही लोक आपल्याशी इथे लाईव्ह गप्पा मारणार आहेत, तर त्यांचं आपण झूमच्या मार्फत स्ट्रीमिंग करणार आहोत. तर हे 15 मिनिटं आम्ही त्यांच्याशी टेक्निकली कनेक्ट करायला आम्ही हे 15 मिनिटं वापरणार आहोत. तोपर्यंत बाहेर महेश चहा रेडी आहे, बाहेर चहा रेडी आहे, तर आपण सर्वांनी चहा घ्यावा, बायो ब्रेक घ्यावा आणि बरोबर एक्झॅक्टली 15 मिनिटात, म्हणजे आता 11:15 वाजत आले, बरोबर 12 वाजता कितना कंट्रीब्यूट किया मैं इसी को सिस्टम में चलूंगा. ये हम हैं, मैंने जैसे कि आपको बताया अटल इनोवेशन मिशन जो है नीति आयोग के द्वारा शुरू किया गया था 2018 में. हम वो पहले 10 इंक्यूबेटर थे इंडिया के अंदर जो ओपन हुए अटल इनोवेशन मिशन के अंदर. ये हमारे सेंटर की कुछ तस्वीरें हैं जहाँ पे हमारे स्टार्टअप फाउंडर आते हैं, बैठते हैं, काम करते हैं, बात करते हैं. ये थोड़ा सा मैं आपको स्नैपशॉट में लेके चलूंगा. अभी तक हमने कहा क्या अचीव किया है, किस किस टाइप के स्टार्टअप्स हैं जिनके साथ हम डील करते हैं, या कैसे स्टार्टअप्स को हमने इंक्यूबेट किया है सर. अभी तक हम लगभग 4 साल में जब भी हम एप्लीकेशन खोलते हैं 200-250 एप्लीकेशन है जो हमें रिसीव होती है फॉर इंक्यूबेशन. मोर देन 3000 एप्लीकेशन जो आज तक हम रिसीव कर चुके हैं, जो हम स्क्रीन कर चुके हैं. ये ऐसी एप्लीकेशन ये सिर्फ वो नहीं है जो स्टूडेंट बना रहा है, ये वो एप्लीकेशन भी हैं जिसके अंदर रियल टाइम एंटरप्रेन्योर है जो एक महीने को 50 से लाख 1 करोड़ रुपया भी कमा रहा है. वैसे एप्लीकेशन भी हमें रिसीव होती हैं और हम उस आइडिया को किसी सर्टेन पैरामीटर के ऊपर जज करते हैं. और आज तक हमने 260 स्टार्टअप्स हैं जिसके साथ हमने इंक्यूबेट किया है. 10% से नीचे हमारा एक्सेप्टेंस रेट रहता है. हम जब भी सेलेक्ट करते हैं वी टेक लोट ऑफ पैरामीटर कि हमें क्या चीजें देखनी है. उसमें सबसे इम्पोर्टेंट जो क्राइटेरिया होता है किसी स्टार्टअप को चूज करने का वो होता है एक टीम. तो जो एक टीम मेंबर होता है, जो टीम फाउंडर होता है, वो बहुत ज्यादा इम्पोर्टेंट होता है कभी भी किसी स्टार्टअप के लिए. एक छोटा आइडिया बहुत बड़ा बन सकता है अगर स्टार्टअप फाउंडर बहुत सॉलिड हो, उसके लिए उसके पीछे पैशन हो, उसके वो चाहता हो उसको अचीव करना, वो लॉन्ग टर्म में चाहता है कि उस पर्टिकुलर प्रॉब्लम के साथ वो उसको सोल्व करे. ऐसे स्टार्टअप फाउंडर्स को हम मिशनरी स्टार्टअप फाउंडर्स को हम डील करते हैं. जिसमें से सबसे बड़ा आज तक हमने जो स्टार्टअप फाउंडर है जो है हमारे जो है एटेक स्टार्टअप्स जो है हो रहे हैं. एग्रीटेक आप देख रहे होंगे आजकल एग्रीकल्चर बेस्ड जो स्टार्टअप हैं, जो प्रॉब्लम्स हैं, जो माइग्रेंट के अंदर प्रॉब्लम है स्पेशली फ्रॉम पोस्ट हार्वेस्टिंग, जैसे कि कोई पूरा वैल्यू चेन को जो पूरा का पूरा चेंज कर रहे हैं वो एग्रीटेक स्टार्टअप्स हैं, हेल्थ केयर स्टार्टअप है. इन सारे स्टार्टअप्स के अंदर आपने आज तक डील किया है. मैन्युफैक्चरिंग एंड इंजीनियरिंग स्टार्टअप्स हैं, ग्रीन टेक स्टार्टअप है, लॉजिस्टिक्स, फिनटेक, ये सारे सेक्टर हैं जो बहुत तरीके से इनोवेट हो रहे हैं. और बड़ी बड़ी कंपनीज जो है वो पार्टिसिपेट कर रही है. पहले बहुत बड़ी जो कंपनी होती थी वो गति थी क्योंकि उनका पुराना बिजनेस था, बहुत सालों से वो बिजनेस कर रहे हैं. बट ये स्टार्टअप आने के बाद वो भी कंपनीज भी समझ रही है कि अगर हम इन स्टार्टअप के साथ कोलैबोरेट करेंगे हम लॉन्ग टर्म तक सर्वाइव कर पाएंगे.
आप बड़े बड़े कॉर्पोरेट हाउस में भी जाएंगे आज के टाइम पर स्टार्टअप्स को वो इंक्यूबेट करते हैं, उनको ट्रेनिंग देते हैं, उनसे जो उनको चाहिए होता है, जो कंपनी को आगे लेके जा सकता है, वैसे स्टार्टअप्स को ऑपरेट करते हैं और वैसी कंपनीज को भी ऑब्जर्व करते हैं। ये कर रहे हैं 260 स्टार्टअप्स के साथ मीटिंग किया है। 30 इंक्यूबेटर हमें अवार्ड मिले हैं, नेशनल इंटरनेशनल अवार्ड मिले हैं हमें। ये को इन्वेस्ट किया है विद एवरेज फंडिंग ऑफ 50 लाख रुपीस, जिसमें से टोटल अमाउंट विल बी 6 to 7 करोड़ रुपए जो हमने इन्वेस्ट किया है थ्रू डिफरेंट इंस्ट्रूमेंट। इक्विटी में भी, इक्विटी में मतलब कंपनी के अंदर हिस्सेदारी लेकर, चाहे उनको एक तरह से डेट देकर। 450 से ज्यादा वर्कशॉप्स हैं। रेवेन्यू जनरेटेड बाय द स्टार्टअप 200,000 जॉब्स। ये बहुत इंपॉर्टेंट पैरामीटर है जो हम बहुत ही फ्रीक्वेंटली ट्रैक करते हैं कि हमारे स्टार्टअप्स जिनको हमने इंक्यूबेट किया है उन्होंने आगे क्या अचीव किया है। और सबसे बड़ी भागीदारी होती है कि एक स्टार्टअप एक जॉब क्रिएट कर पाए, जो कि एक इंक्यूबेटर का बहुत बड़ा काम होता है। अगर एक स्टार्टअप चलेगा, आगे बढ़ेगा, तो बिल्कुल वो एक जॉब क्रिएट करेगा। आप जैसे लोग, हमारे जैसे लोग जिनको है जॉब, मैं अपनी कहानी सुनाना चाहूंगा एक बार तो आपको। मैं जब पास आउट हुआ था MBA करके, तो मैंने कॉर्पोरेट जॉब किया है 6 या 7 साल, मैं बैंकर था। उसके बाद मैंने मार्केटिंग की डिफरेंट पोजीशन पे डिफरेंट कंपनीज में काम किया है। जब मैंने शुरू की थी नौकरी, तब ये जो पर्टिकुलर इकोसिस्टम है ये नहीं था। जब मैं एज अ मेंटर, एज अ बिल्डअप के अंदर, एयरटेल इंक्यूबेशन सेंटर के अंदर यहाँ पर आया, तो ये जॉब एग्जिस्ट करती थी। तो आप समझ सकते हैं कि गवर्नमेंट की एफर्ट से एक जॉब जो 5 साल पहले एग्जिस्ट नहीं करती थी, आज वो जो एग्जिस्ट करती है। ऐसे ही होगा 5 साल के अंदर होगा। जो जॉब आप आज सोचते हैं वो शायद हो सकता है अगले 5 साल के अंदर जॉब ना हो। जो अगला फ्यूचर है वो जिम्मा है, वो हमारे स्टार्टअप ने लिया है और इसी इनोवेशन को आगे लेते हुए हम नर्चर करते आ रहे हैं। ये कुछ कंपनीज हैं जिनके साथ हमने पार्टनरशिप किया ओवर द इयर्स, जो साढ़े 9 करोड़ तक का अप्रॉक्स बेनिफिट है, जो क्रेडिट के तौर पर देती हैं। आप समझ सकते होंगे, आप एक स्टार्टअप को चलाने के लिए सबसे पहली आवश्यकता होती है, सबसे पहली नीड होती है हमारी कि हम एक वेबसाइट बनाएं। एक वेबसाइट बनाने के लिए जो इनिशियल जो कॉस्ट आती है वो 5 से 10 हजार रुपए आती है सिर्फ सर्वर के लिए लेने के लिए। उसके बाद बढ़ाने की कॉस्ट आती है। तो हमने डिफरेंट कंपनीज के साथ टाई अप करके वो कॉस्ट को कम करने के लिए थ्रू डिफरेंट क्रेडिट्स हमने किए। जैसे AWS क्रेडिट होता है, Amazon वेब सर्वर, वहां तो आपकी वेबसाइट को आप होस्ट कर सकते हैं बिना किसी कॉस्ट के। तो ऐसे क्रेडिट्स जो है हम लोगों ने डिफरेंट कंपनीज के MOU हम बनाते रहते हैं ताकि हमारे स्टार्टअप फाउंडर को कैसे हम सपोर्ट कर पाए। ये हमारा एरिया है इंक्यूबेशन का, ये हमारा पार्ट ऑफ इट है। टोटल 16,000 स्क्वायर फीट का एरिया हम यहाँ रखते हैं अपने। हमारे स्टार्टअप फाउंडर्स यहाँ पर आते हैं, बैठते हैं, काम करते हैं। इनफैक्ट जो हमारे यहाँ पे कोहोर्ट चलता है, अगर आपको को इंक्यूबेटेड है हमारे यहाँ पे, तो हम को लिविंग फॅसिलिटी भी देते हैं। आणि आपल्या जीवनातला सर्वोच्च आदर्श आपणच निवडायचा आणि त्या आदर्शापर्यंत जाण्यासाठी म्हणजे एक दीपस्तंभ म्हणून कोणतरी असायला पाहिजे। तर सेल्फ डिरेक्शन, ह्या जर 3 गोष्टी जर जमल्या तर आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स येईल। दुसरा पॅरामीटर आहे हेड, हँड आणि हार्ट। म्हणजे तुमचं हेड, काय म्हणू आपण, हँड म्हणजे काम करण्याची पद्धत। ते मला भगवद्गीतेचा बऱ्याचदा शोध घेतला, कर्मण्येवाधिकारस्ते वगैरे। म्हणजे कसं आहे की फळाची अपेक्षा ठेवू नका। निष्काम करण्याचा अर्थ असा आहे की अभ्यास करतानाच निकालावर लक्ष जर ठेवलं तर अभ्यासच नीट होणार नाही। अभ्यास करतानाच परीक्षा झाल्यावर कुठल्या ट्रिपला जायचं असं जर विचार करत बसलो तर आपला अभ्यासात लक्ष लागणार नाही। तुम्ही 100% जर डिवोट केलं कामाला तर तुम्हाला 100% फळ मिळेल। म्हणून फळावर लक्ष ठेवू नका। फळ 100% मिळणार, पण फळावर लक्ष ठेवलं तर मग तुम्हाला चांगलं नाही फळ मिळणार। तानसेनांचे गुरु बाबाजी म्हणून होते, ते वृंदावनला राहायचे। अकबराला एकदा वाटलं की तानसेन इतका छान गातो, याचा गुरु किती चांगलं गात असेल। मग त्यांनी गुरुचं गाणं ऐकायचा प्रयत्न केला, पण त्यांना एकदम रात्रीच्या 2-2:30लाच गुरुचं गाणं ऐकायला मिळालं। त्यांनी फार वेळा गेले पण ते गाताना दिसायचेच नाही आणि पाठ करून दरवाजाकडेला बसून ते कृष्णाची मूर्ती समोर ठेवून गात होते। तर एकदम असं स्वर्गीय गाणं ऐकून एकदम इम्प्रेस झाले अकबर आणि त्यांनी ते तानसेनला म्हटले, तुझ्यापेक्षा तर हे फार ग्रेट गाणं आहे, तुझं गाण्यात काय तुझं मजा नाही। तर ते म्हणे की माझं सगळं लक्ष असतं की राजा खुश झाला का नाही गाणं म्हणताना। बिदागीकडे लक्ष ठेवून गाणारा माणूस हा तितकं चांगलं गाऊ शकणार नाही ना। म्हणजे फळावर लक्ष ठेवून काम करणाऱ्या माणसाचं काम तितकं चांगलं होणार नाही। तर हँड म्हणजे काय की त्यांनी बऱ्याचदा सांगितलं की तुम्हाला काय मिळणार, दुसऱ्याला काहीतरी द्यायचं आहे असा विचार केल्याशिवाय तुम्हाला मिळण्याची क्षमता तुमच्यात तयार होणार नाही। तर ते आहे हँड। हार्ट म्हणजे काय, फिलिंग फॉर अदर्स, दुसऱ्याला
आता हे तुमचं जर नाव असलं मिशन ओनरशिप, तर तुमच्या सोबत काम किंवा तुम्हाला जे सबऑर्डिनेट असतील त्यांच्या मनामध्ये मालकीची भावना असायला पाहिजे आणि आपण मालक नसल्याची भावना तुम्ही जोपासायला पाहिजे. संपत्ती किती असली तरी काय हरकत नसतं, पण संपत्तीचा उपभोग फार वाईट असतो. म्हणजे ते आपल्या उपभोगासाठी असं वाटलं, तसं ओनरशिप एक जबाबदारी म्हणून घ्यायची आहे आपल्याला. ओनरशिप म्हणजे नुसतीच मालकीची भावना म्हणून आपल्याला घ्यायची नाही, असं त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. तर फिलिंग फॉर अदर्स, आपण इतरांच्या बद्दल कसा विचार करतो ते आपल्या हार्टची डेव्हलपमेंट आहे. आणि हेड म्हणजे विवेक पाहिजे, म्हणजे आपण प्रोफेशनल पण असायला पाहिजे, नाहीतर इमोशनल फुल म्हणजे आपण भावनिक मूर्ख लोक, म्हणजे आपल्याला व्यवसाय जमत नाही, हे जमत नाही, भावनेच्या भरामध्ये आपण निर्णय घेणार नको. की आपल्याला सतत विवेक बुद्धी पाहिजे, म्हणजे चूक आणि बरोबर ठरवण्याची पण शक्ती पाहिजे. त्याच्यासाठी पण बरेच टेक्निक आहेत. हेड म्हणजे आपलं विचार करण्याची पात्रता कशी इम्प्रूव्ह करायची. तर सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये पहिले सेल्फ कॉन्फिडन्स, जर सेल्फ मॅनेजमेंटचा पहिला पार्ट, त्यात सेल्फ एफिकसी, सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ डिरेक्शन हा एक पार्ट झाला. त्याच्यातून तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स मिळेल. हेड, हार्ट आणि हँडची डेव्हलपमेंट करता यायला पाहिजे आपल्याला, हा दुसरा पॅरामीटर. तिसरं महत्वाचं कॉन्सन्ट्रेशन. आपली जी गोष्ट करतो, आता इन्फिनीच्या सुरुवातीलाच एक बोर्ड आहे, विवेकानंदांचं वाक्य आहे, टेक अप ऑन वन आयडिया. तुम्ही एक कुठली तरी आयडिया घ्या आणि त्या आयडियाला तुमचं जीवन बनवा. दुसरं सगळं सोडून द्या. तुमचं मसल्स, ब्रेन, बॉडी पिशी त्या आयडियासाठी झटली पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही दूर ठेवल्या पाहिजेत. तर मग तुम्हाला सक्सेस मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणून बघा, एका संन्याशीचं उदाहरण देतात. मग कदम सरांनी पण सांगितलं, स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड, अराइज अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. 12 जानेवारीला स्वामीजींचा बर्थ डेट झाली. म्हणजे हे विवेकानंद बघा, अलीकडे संन्यासी शिकवायला पाहिजे आपल्याला मॅनेजमेंट टेक्निक्स असं वाटतं. पतंजली सांगू शकतात की ग्रेट बिझनेस कसा डील करायचा. म्हणजे साधू जो निवृत्तीचा मार्ग सांगतो, त्याच माणसाला प्रवृत्तीचा मार्ग सांगता येतो. ज्यावेळी विवेकानंद 30 मेला 1893 शिकागोसाठी निघाले, त्यावेळी त्यांच्या बोटीमध्ये जमशेदजी टाटा होते. जमशेदजी टाटांना त्यांनी सांगितलं, ते सिल्कच्या बिझनेससाठी निघाले होते, तर आयर्न इंडस्ट्री काढा, त्याच्यासाठी एक रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना भारतात करा. ही आयडिया विवेकानंदांनी दिली जमशेदजी टाटांना. 1897ला ते परत आल्यावर टाटाने सांगितलं, तुम्ही डायरेक्टर म्हणून काम करता का? मी आता ठरवलंय की आपल्याकडे एक रिसर्च इन्स्टिट्यूट व्हायला पाहिजे म्हणून. ते म्हटले, मी डायरेक्टर म्हणून नाही काम करू शकत, पण मार्गारेट नोबल, भगिनी निवेदिताला मी तुम्हाला मदतीला देतो. त्यांनी भगिनी निवेदिताला मदतीला दिलं, पण त्या लॉर्ड कर्झन व्हायसराय होते. त्यांनी विरोध केला, तुम्ही म्हणजे क्लार्क होण्याच्या लायकीचे लोक, तुम्ही कसले काय रिसर्च इन्स्टिट्यूट काढणार. आणि मग त्यांना हे केलं. 1907ला इंग्रज सरकारनं, स्वामीजी त्यावेळी हयात नव्हते, त्यावेळी त्याला परमिशन दिली. त्यावेळी टाटाना ही इन्स्टिट्यूट काढायची होती मुंबईला, पण म्हैसूरचे राजे वडियार, ज्यांनी विवेकानंदांना पण मदत केली परदेशी जायला, किंवा त्यांच्यावेळी स्वामीजी राहिलेले होते, तर त्यांनी 600 एकर जमीन द्यायची तयारी दर्शवली, दिली जमीन म्हैसूर संस्थानातली. म्हणून बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभा राहिली. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स उभा करण्यामध्ये स्वामीजींचं योगदान आहे. रॉक फेलरला स्वामीजींनी लोकांना डोनेशन द्या, किंवा तुमचं जे लाईफ आहे ते तुमच्यासाठी नाही. मगाशी हा शब्द त्यांनी मगाशी वापरला की नोकरी आहे, बिझनेस आहे, शेवटी ट्रस्टीशिप. आणि तुम्ही ट्रस्टीशिपनं सुरुवात केली तर तुम्ही बिझनेसमध्ये उतरणार. ही गोष्ट रॉकफेलरला विवेकानंदांनी सांगितली. जो रॉकफेलर अमेरिकेच्या जीडीपीचा 2%चा होणार, 100 रुपयाच्या अमेरिकेच्या उत्पन्नापैकी 2 रुपयाचा मालक रॉकफेलर, 90% तेलविरीचा मालक, हा माणूस डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर स्वामीजींना भेटायला आल्यावर तो म्हटला की तू स्वतःला संपूर्ण संपत्तीचा मालक मानायचं कारण नाही, कारण ती तुझी लायकी नाही. तू स्वतःला इतका हुशार समजतोस का? तुझ्या हुशारीच्या बळावर तुला इतकी श्रीमंती मिळाली. तर रॉकफेलर म्हणले हो. तर ते म्हणे, अरे तू एखाद्या सामान्य माणसाच्या पेक्षा धापड हुशार असशील, पण तू काय धापड श्रीमंत नाही, तू लाखपट श्रीमंत आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. तर ईश्वरानं म्हण किंवा निसर्गानं म्हण, ह्या पैशाचा तू चांगला सदुपयोग करू शकतो, त्यामुळे तुला श्रीमंत बनवलंय. तर तू जर ह्या संपत्तीचं स्वतःला ट्रस्टी मानलं तर ही संपत्ती तुला दुःख नाही देणार. आणि मग नंतर रॉकफेलरचं फाउंडेशन मोठं आहे. नेटवर आपण गेला तर रॉकफेलर फाउंडेशनच्या मदतीनं बऱ्याच लोकांनी संशोधन करून नोबेल प्राइज विन केलेले बरेच सायंटिस्ट आहे रॉकफेलर. ह्या रॉकफेलर फाउंडेशननं 1950 साली नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला मदत केली, ज्यांनी कोव्हॅक्सिनची आता कोविडमध्ये लस तयार केली. म्हणजे विवेकानंदांसारख्या माणसाची प्रेरणा. कारण हे आपलं जे ओरिजिनल एन्शियंट कल्चर आहे ते होलिस्टिक विचार करतं, म्हणजे संपूर्णामध्ये मधनं पार्टचा विचार करतं. एक सर्वेचं प्रिन्सिपल आहे, होल टू पार्ट. तुम्ही होलला जा मग पार्टमध्ये विचार करा.
पार्ट टू होल करायला गेलं म्हणजे आंब्याची कोय असते, रस असतो किंवा साल असते, पण साल आंबा आणि कोय मिळून काय आपल्याला आंबा नाही बनवता येत. पूर्ण आंब्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला असायला पाहिजे. तर आणि त्यांनी मगाशी तो क्वाड्रंट मांडला आणि मगाशी रिच डॅड पुअर डॅडची स्टोरी सांगितली. त्यात एक शॉर्ट मध्ये तुम्ही जर नोकरी केली तर तुम्ही फक्त वैयक्तिक काहीतरी, तुम्ही जर फार स्वतःपुरते मर्यादित असाल, जास्त IQ असलेला माणूस नोकरी करू शकतो आणि ज्याचा EQ SQ हाय आहे, इमोशनल क्वेश्चन, तो माणूस व्यवसाय किंवा उद्योग किंवा इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा तो त्यांना धोकापत करायची त्याच्यामध्ये तयारी असते. तर पहिला जो नोकरी करणारा माणूस उत्पन्न वाढत तसं त्याचा टॅक्स वाढत जातो आणि त्याला फार तो श्रीमंत होण्याची शक्यता नसतं. त्याच्यानंतरचा आहे तो व्यवसाय आहे, 2 माणसाचा 3 माणसाचा एखादा आपण व्यवसाय करू शकतो. म्हणजे एक डॉक्टर आहे, वकील आहे, त्याचा एक छोटा व्यवसाय आहे. तिसरा आहे ते उद्योग आहे, ज्याच्याबद्दल हे मगापासून जी आपली चर्चा चाललेली आहे ते तुम्हाला एंटरप्रेन्योर बनायचं आहे, म्हणजे इतर लोकांना नोकरी देणारी व्यवस्था तयार करायची आहे. त्यासाठी तुमचा इमोशनल इंटेलिजन्स फार जास्त असायला लागतो. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे गुण दोषासकट तुम्हाला लोकांना बरोबर घेऊन जाता यायला पाहिजे. मगाशी दोघांनी एकमेकाबद्दल मतभेद दाखवला की एकमेकांचं जुळायला पाहिजे, असं काय जुळायला पाहिजे असं नाही. त्याच्या फक्त क्वालिटीज बघून त्यांना आपल्याला सोबत घेऊन जाता यायला पाहिजे. मग खूप साऱ्या माणसाच्या बरोबर तुम्हाला काम करता यायला म्हणून तुम्ही उद्योजक व्हा. त्याच्यापेक्षा जास्त जो बिझनेस आहे तो गुंतवणुकीत किंवा दलालीत नव्हतो, जो अमेरिका करतो. धंदा करणारे वेगळे आणि फायदा मिळवणारे वेगळे. तर हे एक बिझनेसचं आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा आपला इमोशनल इंटेलिजन्स किती आहे ते बघायला लागेल. धोका पत्करण्याची जास्तीत जास्त तयारी असायला पाहिजे. नोकरीमध्ये कमीत कमी धोका आणि उद्योग व्यवसायामध्ये जास्तीत जास्त धोका, जे सगळं पूर्ण तुमच्यावरच अवलंबून असलेली गोष्ट आहे. आता मला फक्त ह्या वर्कशॉप बद्दल बोलायला बोलवलं होतं, पण मी आपलं भरभर काही 5-10 मिनिटात मला तुम्हाला काय जे सांगावंच वाटलं ते पण त्यात सांगून टाकलं. पण ह्या माणसांना मी ओळखतो, हे प्रोफेशनल नाही आहेत. प्रोफेशनल म्हणजे फायद्याकडे बघून काम करणारी माणसं नाही आहेत, फक्त काळाच्या थोडं पुढचे आहेत. त्यामुळे त्यांना पटकन त्यांनाही सक्सेस मिळत नाही, तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील. कारण ज्यावेळेस मोहम्मद तुघलकानं पहिल्यांदा ज्यावेळी राजधानी औरंगाबादला आणायची ठरवली त्यावेळी त्याची दूरदृष्टी होती. ऍक्च्युली भारताचा सेंटर होता आणि व्यापारीच कंट्रोल करत होते राजाला तिथं. त्याला ते व्यापाऱ्यांचं महत्व एवढं का तर राजाच कर्जदार त्याचा, तर त्यांना हलवून टाकायचं होतं. नोट चीनमध्ये छापली गेली म्हणून त्यांनी तांब्याची नाणी इथं छापली, बनवली की बाबा राजाचा शिक्का असला तर त्या नाण्याला किंमत येईल. भारतीय लोक बनेल, त्यांनी सोन्याचं तांब्याची नाणी देऊन सरकारकडनं सोन्याची नाणी परत घेतली आणि घरोघरी तांब्याची नाणी बनवायला लागली आपली लोक. पण काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या माणसांना थोडं यश मिळण्यामध्ये डिले होऊ शकतो, परंतु इंटेन्शन फार त्यांचं क्लिअर आहे. त्यांच्या टीम मध्ये ते आता ओमानला असायची त्यामुळे फारशी भेट व्हायची नाही, समीर बरोबर माझी चर्चा व्हायची. तर त्यांनी आणलेली कन्सेप्ट फार छान आहे. एक चळवळ तयार व्हायला पाहिजे. इक्वल लेवलला असणाऱ्या सगळ्या माणसांनी एकत्र येऊन अशी काहीतरी चळवळ करायची, त्यांची कल्पना मला फार आवडली आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या कामकाजासाठी शुभेच्छा. आणि इतक्या भुकेल्या वेळात तुम्ही माझं ऐकून घेतलं आणि त्यांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पटकन जरा पुढे जाऊया. प्रत्येकाने रजिस्ट्रेशन फॉर्म जरा काढा. आपल्या इन्व्हॉल्व्स मधनं एक 1 पेज डॉक्युमेंट आहे. सो ही कोऑर्डिनेशन टीम आहे, त्यामध्ये मी गिरीश दारप आणि एक मॅडमचे आपण स्वागत करूया, मनप्रीत मॅमचं. मॅम प्लीज. ते आपण कोऑर्डिनेशन टीम मध्ये आहेत आणि कोर टीम मध्ये आहेत आणि अर्थात विकास पाटील सर. तर आम्ही 3 जण आहोत. मनप्रीत मॅम करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याही या कार्यक्रमाच्या यशामागे भरपूर मोठा हात आहे त्यांचा. आपल्याला अजून एक डॉक्युमेंट किंवा एक कागद दिलं आहे. त्याच्यात हे 3 नंबर्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत कोऑर्डिनेशन टीमचे. मी फक्त कोऑर्डिनेशन टीमच्या कोऑर्डिनेटर्सना इकडे पटकन बोलवतोय. महेश पाटील, प्रसाद आहेत, प्रसाद चव्हाण, प्रसाद पटकन या, आणि सुनील पाटील. तर ते जसं सिनेमात सांगतात हे चेहरे नीट लक्षात ठेवा, तसं हे चेहरे नीट लक्षात ठेवा. ही आपली कोऑर्डिनेशन टीम आहे. पुढचं जे कम्युनिकेशन आपल्याशी होणार आहे ते या 3 जणांच्या मार्फत होणार आहे. आणि आपण एकदा जोरदार टाळ्या, अजून जे सगळे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांच्या उभी या. सो ही सगळी ती गँग आहे ज्यांनी हे सगळं अत्यंत कमी वेळात हे सगळं जोडून आणलं. आणि ऑफकोर्स मनप्रीत मॅम पण होत्या त्यांच्याबरोबर. या सगळ्यांकरता एकदा प्लीज आमच्या लगान टीम करता जोरदार टाळ्या वाजवा एकदा. येस, एक फोटो पण घ्या पटकन. हो, पण
दिलेले आहेत ऑलरेडी, ते सेव्ह करून घ्या. त्यांच्याकडनं तुम्हाला पुढची इन्स्ट्रक्शन, पुढची माहिती सगळी मिळेल. थँक्यू सो मच महेश आणि टीम, थँक्यू सो मच. इथे आपण संजय सावंत, सुनील माने आणि संजय पाटील यापैकी जे जे कोण कोण उपस्थित आहेत त्यांनी सगळ्यांनी इकडे आता या सर प्लीज स्टेजवरती. त्यांचं आपण फेलिसिटेशन करतोय. हे सरांचे जुने मित्रच आहेत, सहकारी मित्र, मला माहिती नाही आता त्याला काय म्हणायचं. येस, एक ग्रुप फोटो घेऊया आपण. बुकेज तसेच राहू द्या, एक ग्रुप फोटो घेऊया सगळ्यांबरोबर. रिलेशन्स आहेत. एक मिनिट वेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आणि आर यू रेडी टू डेडिकेट युअर टाइम अँड एफर्ट्स टू मिशन ओनरशिप क्लब? आय थिंक सरांनी याच्यावरती छान क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. आणि फायनली एक छोटीशी शपथ घेतल्यासारखं आपण करतोय इथे. जो शेवटची लाईन आहे, आय एम अवेअर ऑफ द मिशन ओनरशिप अँड आय एम रेडी टू जॉईन दिस मूवमेंट होल हार्टेडली, चळवळ, अँड हिअर बाय अबाईड बाय ऑल द रूल्स, टर्म्स अँड कंडिशन्स. तुमची सही आणि तुमचं नाव आणि आजची तारीख अर्थात 15 जानेवारी 2023. हा सगळा फॉर्म नीट भरा आणि मग आपण जेवणाकरता जाऊया. मला माहिती उशीर झालाय कारण आपला थोडा कार्यक्रम सकाळी चीफ गेस्ट उशिरा आल्यामुळे थोडा उशिरा सुरू झाला. तर हा फॉर्म भरून आमचे जे कोऑर्डिनेशन टीम आहे, तर त्या कोऑर्डिनेशन टीमला आय थिंक एक बाहेर टेबलावरती जमा करू दे. ठीक आहे, बाहेर टेबलावरती आपण हा फॉर्म अगदी आठवणीने ठेवून जा, नाहीतर मग आपल्याशी कॉन्टॅक्ट करणं आम्हाला थोडंसं कठीण जाईल. तर थँक्यू सो मच आपण दिलेल्या वेळाबद्दल आणि पूर्ण आपल्या या सहभागाबद्दल. त्या मिशन ओनरशिपचे ते प्रश्न कोणाचा फॉर्म भरून झालाय? कुठला आहे फॉर्म एक्स्ट्रा? एखाद्याकडे एक्स्ट्रा फॉर्म आलाय सर? मी पुन्हा एकदा प्रश्न, मला इथे सांगितलंय कोऑर्डिनेटरने, पुन्हा एकदा प्रश्न वाचून दाखवा आणि त्याचा परत एकदा मराठीत अर्थ सांगा. नेम, तुमचं नाव, तुमचं लोकेशन, गाव, सिटी, टाउन, तुमचा ॲड्रेस, तुमचं एज्युकेशन, जे काही शैक्षणिक क्वालिफिकेशन आहे ते BA, BCom, BSc, BE जे काय असेल ते 10वी 12वी, मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ID, तुमचं सध्या तुम्ही काय करताय, म्हणजे सर्व्हिसमध्ये आहात, बिझनेसमध्ये आहात, याची थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला ओनरशिप मिशन ओनरशिप बद्दल तुम्हाला माहिती कुठं मिळाली, म्हणजे फॅमिली, फ्रेंड्स, एखादी सोशल मीडिया पोस्ट जे काय असेल ते. तुम्हाला हा साधारण उशीर झाला, पण वी आर रिअली सॉरी अबाउट कॅल्क्युलेशन पेक्षा ते पॉसिबल नव्हतं आम्हाला त्याच्यामध्ये हे करणं. सो तुमच्या पेशन्स बद्दल धन्यवाद. जेवणाची सोय कुठे? बाहेरच आहे, बाहेर हॉल आहे, तिथे जेवणाची आपण सोय केलेली आहे. तर सगळ्यांनी फॉर्म मात्र आठवणीने टेबलावर जमा करा आणि आपण जेवणाकरता जाऊ शकता. धन्यवाद. थँक्यू सो मच.